हाय, हॅलो, नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मिक्स कडधान्याची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मी इथे सर्व कडधान्य रात्रभर भिजत ठेवून मोड आणून घेतले आहेत. आता गॅसवर कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 1 पळी तेल घातले आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. जिरे देखील फुलले की यामध्ये आपण 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत, त्या देखील यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता लसूण देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. लसणाला गोल्डन कलर आला की यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहोत. कढीपत्ता देखील तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता परतला की यामध्ये आपण 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहे, ते देखील यामध्ये घालून घेणार आहोत. कांदा देखील मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे कांदा छान परतला जाईल, पटकन जळणार नाही. गोल्डन होतपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा परतत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असतं. आपला कांदा परतून झाला आहे. आता यामध्ये आपण 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो देखील यामध्ये घातला आहे. आता तो देखील छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला टोमॅटो देखील परतून झाला आहे. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर मी येथे 1 चमचा कांदा मसाला घातला आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातले आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची घालत आहे आणि पाव चमचा हळद घालणार आहे. अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कमी घातले तरी आता मसाले देखील तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले तेलामध्ये परतले की भाजीला तरी खूप छान येते. आता यामध्ये आपण जे मोड आलेले कडधान्य घेतले होते ते 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहेत, ते देखील यामध्ये घालणार आहोत. कडधान्य देखील मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं परतायचे आहेत. आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत. तुम्हाला हवी तर तुम्ही नंतर घातली तरीसुद्धा चालणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर देखील छान मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण अंदाजानुसार पाणी घालायचे आहे. तर मी येथे 1 ग्लास पाणी घालत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला उसळ कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि अंदाजानुसार मीठ घालायचे आहे. मी येथे अर्धा चमचा मीठ घालत आहे. मिक्स घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील तुम्ही मला सांगायला विसरू नका. पाहू शकता आता याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेतली आहे. आता कोथिंबीर मिक्स करून आपण कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. आता आपला कुकर थंड झाला आहे. पाहूयात आता आपली उसळ शिजली आहे का. पाहू शकता आपल्या उसळला कलर खूप छान आला आहे, तरी देखील छान आले आहे. आता आपण चेक करूया आपली उसळ शिजली आहे का. तर आपली उसळ छान शिजली आहे. तर तुम्हाला माझी आजची मिक्स कडधान्याची उसळ कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.